जिजाऊ साहेबांचा विजय असो। आज मी इथे ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाले ह्याचं एकच कारण की जे धर्मासाठी जे चुकीचं वागणूक किंवा जे आता हे जे दैत्य फिरतात धर्माच्या नावाखाली की ज्या महिलांचं संरक्षण करण्याच्या हेतूने त्यांना धर्मांतर करा, आमच्या धर्मामध्ये या आणि नंतर त्यांचं असं त्यांच्या हव्यासापोटी त्यांचं असं शोषण करतायत, ह्याच्या निषेधार्थ आम्ही आज इकडे सगळ्या जमलो आहोत। माझं सर्व भगिनींना, सर्व महिलांना एकच सांगणं आहे की ह्या अशा नाहक गोष्टींसाठी बळी पडू नका। हे 2-3 दिवसाच्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याची पूर्ण वाट लावून घेता। तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कायद्याने ते सॉल्व्ह करायला बघा, कारण की ह्या महिलेचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्या माणसाने हिचा जो मिसयूज केला, हिच्या ज्या परिस्थितीचा मिसयूज केला, हे अतिशय चुकीचं आहे। मैं सभी को यही कहना चाहती हूँ की तिचं जे तिच्यासोबत जो धोका झाला किंवा जो तिचा घात झाला हे अतिशय चुकीचं झालं। मी इतर धर्मांना हेच सांगते की सर्व धर्म आपल्या आपल्या जागी श्रेष्ठ आहेत, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। पण जर तुम्ही हिंदू धर्माकडे वाईट नजरेने जर बघत असाल आणि महिलांना, लेकीबाळींना आमच्या जर त्रास देत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही। आम्ही कायदा हातात घेऊ आणि तुम्हाला ठेचून तुमचं तिथेच सर्वनाश करून टाकू। कलवड येथे पास्टर संतोष गायकवाड आणि त्याचा सहकारी लांडगे यांनी महिलांची फसवणूक केली, त्यांच्यावर अत्याचार केले, या गोष्टीबद्दल निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने आज धानोरीमध्ये आंदोलन केलं होतं। ख्रिश्चन लोक धर्मांतर करण्यासाठी, लोकांची फसवणूक करण्यासाठी कुठल्याही थराला जातात आणि कुठलाही मार्ग अवलंबतात। ही गोष्ट या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या समोर आलेली आहे। या संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा लवकरात लवकर या राज्यामध्ये अंमलबजावणी त्याची व्हावी असा प्रयत्न सरकारने करणं अत्यंत गरजेचं आहे। आणि ख्रिश्चन लोकांना मी सांगू इच्छितो की तुमची जी जातीवादी भूमिका आहे, तुम्ही स्वतःचा धर्म वाढवण्यासाठी हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्याची जी भूमिका बाळगता, त्याच्यामुळे जर धार्मिक तेढ निर्माण झाली आणि हिंदू जर उठला तर मग तुमचे चर्चसुद्धा जागेवर राहणार नाहीत। म्हणून तुम्ही या ठिकाणी सावध राहा आणि तुमच्या ज्या आजपर्यंत गडबडी आहेत त्या थांबवा, अशी सकल हिंदू समाजाच्या वतीने आपल्याला मी आवाहन